आई, कुठे आहेस ग तू? अर्जुनने दार उघडलं आणि घरात येताच त्याने त्याची आई सावित्रीताईंना हाक मारायला सुरुवात केली. तो बाबांच्या खोलीत इकडे तिकडे त्यांना पाहू लागला. मग सरळ त्यांच्या खोलीच्या दिशेने तो निघाला. इकडे किचनमध्ये उभी असलेली त्याची पत्नी रीना त्याला आईच्या खोलीत जाताना पाहत होती. अर्जुन पिशवीतून वस्तू काढताना म्हणाला, हे बघ आई, मी तुझे औषध आणले आहे. संपले होते ना? आणि हो, मी तुझे गुडघेदुखीसाठी हे मलमसुद्धा आणले आहे. सावित्रीताईंनी आपल्या मुलाच्या हातून ते औषध घेतलं आणि त्याच्या डोक्याला प्रेमाने हात लावत म्हणाल्या, देव तुझ्यासारखा मुलगा सर्वांना देवो. अर्जुन हसत हसत म्हणाला, अगं आई, जगात सर्वात भाग्यवान कोणी असेल तर तो मी आहे. मला तुझ्यासारखी आई मिळाली आहे. मला आठवतं, मी लहान होतो तेव्हा तापाने त्रस्त असताना रात्रभर तू मला तुझ्या मांडीवर बसवायचीस. कधी थंड पाण्याच्या पट्ट्या माझ्या डोक्यावर ठेवायचीस, तर कधी मला औषधं द्यायचीस. माझ्या हट्टामुळे तू मला तुझ्या हाताचा झुला करून झोपी घालायचीस. अर्जुन अभिनय करत त्याच्या आईला दाखवत होता, कसं त्याची आई त्याला हाताचा झोका करून झोपी घालायची. सावित्रीताई त्याच्याकडे पाहून हसल्या. तेव्हा दारात उभी असलेली रीना त्यांना पाहत होती. ती तिच्या कमरेवर हात ठेवत टोमणे मारत होती. अरे वा, तुम्हाला तुमच्या आईसोबत बसायला वेळ आहे. त्यांच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. पण तुमच्याकडे तुमच्या पत्नीशी बोलायलासुद्धा वेळ नाही. अर्जुन आश्चर्याने दरवाजाकडे पाहू लागला. रीना अतिशय रागात उभी होती. आईने मला असे वाढवले, आईने मला तसे वाढवले, आईने हा त्याग केला, आईने ते बलिदान दिलं. जेव्हाही पाहावं तेव्हा तू आईच्या नावाचा जप करत असतोस. अरे देवा, मला कसला पती मिळाला आहे हा. श्रावण बाळालाही मागे सोडल. तुम्हाला आठवत नसेल तर सांगू का, तुम्हाला तुमची पत्नी आणि 4 वर्षाचा मुलगासुद्धा आहे. तो मुलगा आता त्याच्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहत आहे. हे ऐकून अर्जुन म्हणाला, हे काय बोलत आहेस रीना तू? थोडा विचारपूर्वक बोलत जा. जर रवी मला मिस करत असेल तर मला इतक्या गोष्टी सांगण्याऐवजी तू त्याला इथे आणायला हवं होतं. तेव्हा ती जोरात ओरडली, अच्छा, म्हणजे तुम्ही इथून हलणार नाहीत. बसून राहा तुमच्या आईच्या पायाशी. मी व्यर्थ तुमच्याशी लग्न केलं आहे. असे बोलून ती तिथून निघून गेली. आई, मी आलोच. एवढे बोलून अर्जुन त्याच्या खोलीत आला आणि त्याने आपला मुलगा रवीला आपल्या मांडीवर घेतलं. रीना त्याच्या मागे रूममध्ये आली. अर्जुन म्हणाला, रीना, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून एवढा गोंधळ घालायला काय झालं होतं? तुला पण माहीत आहे की आज कित्येक दिवसांनी मी फक्त 2 मिनिटं आईसोबत बोलत बसलो होतो. अर्जुनच्या बोलण्यावर रीना गप्प बसली. ठीक आहे, माझ्यासाठी स्वयंपाक बनव, मला खूप भूक लागली आहे. अर्जुन असं बोलताच रीना रागाने म्हणाली, तुम्ही तुमच्या आईला जेवण बनवायला सांगा. रीना, तुला माहीत आहे आईची तब्येत बरी नाही. पतीचे बोलणे ऐकून रीना पाय आदळत स्वयंपाकघरात निघून गेली. इकडे त्यांच्या खोलीत शांत बसलेल्या सावित्रीताई अचानक भूतकाळात ओढल्या गेल्या. फक्त 10 वर्षाचा होता अर्जुन आणि त्याची बहीण सृष्टी 8 वर्षाची होती. तेव्हा त्यांच्या वडिलांची सावली त्यांच्या डोक्यावरून हरवली गेली. पतीच्या आकस्मिक निधनानंतर सावित्रीताई एकट्या पडल्या. तेव्हा त्यांना त्यांचे आयुष्य पूर्णपणे उदास झाल्यासारखं वाटलं. एकटी स्त्री, 2 मुलं कशी सांभाळणार? डोंगरासारखं आयुष्य एकटीने जगणं सोपं नाही. आजूबाजूचे लोक असे म्हणायचे तेव्हा सावित्रीताईचं मन दुखत होतं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्याकडे असलेले काही दागिने गहाण ठेवून त्यांनी स्वतःची मेस सुरू केली. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी लोकांच्या घरी अन्न पोचवायला सुरुवात केली. परिस्थिती कशीही असली तरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च कधीच थांबला नाही. त्या दिवसभर काम करायच्या. रात्री अर्जुन आणि सृष्टीसोबत बसून त्यांच्या अभ्यासात त्यांची मदत करायच्या. वेळ असाच निघून गेला. मुलं मोठी झाली. अर्जुन अभ्यासात हुशार होता आणि मेहनतीसुद्धा होता. आईची तपश्चर्याला फळ आलं. अर्जुनला खूप चांगली नोकरी मिळाली. जेव्हा त्याला त्याचा पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने पहिली गोष्ट केली ती म्हणजे त्याच्या आईसाठी त्याने एक आरामदायी खुर्ची खरेदी केली. आई, आता तुला कोणतेही काम करावे लागणार नाही. आता तू फक्त आराम कर. त्या दिवशी सावित्रीताईंचे डोळे आनंदाने भरून आले. त्यांनी देवाचे आभार मानले. आपल्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाल्या, माझ्या संघर्षाला आज यश आले. यशस्वी झाला माझा मुलगा. त्यानंतर सावित्रीताईंनी चांगले नाते पाहून आपल्या मुलीचे सृष्टीचे लग्न लावून दिले. अर्जुनसाठी पण चांगल्या घरातील मुलीचे नाते येऊ लागले. रीना ही त्यातलीच एक होती. रीना पहिल्या नजरेतच अर्जुनच्या प्रेमात पडली. तसेच ती सुशिक्षित होती.
मुलाचे लग्न रीनासोबत ठरल्यानंतर सावित्रीताईंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांना वाटलं आता घरात सून येणार म्हणजे घर आनंदाने उजळून निघेल. त्यांनी रीनाला मुलगी म्हणून स्वीकारण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण रीना या घरात पाऊल ठेवतात सावित्रीताईंना जाणवू लागले त्यांच्या स्वप्नात आणि वास्तवात खूप फरक आहे. रीनाला तिच्या गोपनीयतेत कोणाचाही ढवळाढवळ आवडत नव्हता, ना तिच्या सासूची ना तिच्या नंदेची. तिला अर्जुनचे त्याच्या आईशी असलेली ओढ आवडत नव्हती. हळूहळू हे स्पष्ट झाले की रीनाला या घरात फक्त अर्जुन हवा होता, त्याची आई किंवा बहीण नाही. ती सुरुवातीपासूनच सावित्रीताईंपासून दूर राहू लागली आणि त्यांच्या कामात तिने कधी रसच घेतला नाही. जेव्हा ही सृष्टी तिच्या आईवडिलांच्या घरी यायची तेव्हा रीनाने तिच्याशी बोलण्यातही रस घेतला नाही. सृष्टीलाही हे कळत होते. सुरुवातीला सावित्रीताईंना वाटले की रीनाचे आत्ताच लग्न झाले आहे आणि तिला जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल. पण लग्नानंतर बरेच दिवस निघून गेले तरीही तिच्या वागण्यात काही बदल झाला नाही. आता ती त्यांना उलटून बोलू लागली. त्यांना अडवण्याची किंवा टोमणे मारण्याची ती एकही संधी सोडत नव्हती. तिचे धारदार शब्दांचे बाण दररोज सावित्रीताईंच्या हृदयाला छेदत होते. पण त्या तरीही गप्प बसत होत्या. त्यांना वाटत होतं कधीतरी रीना बदलेल, कधीतरी ती त्यांचा आदर करेल, पण असे कधी झालेच नाही. सावित्रीताई भूतकाळातल्या आठवणीत हरवून बऱ्याच वेळ अशाच बसून राहिल्या. इकडे अर्जुनला अनेकदा त्याची आई एकटी पडतीये असं वाटले. त्याने रीनाला समजवण्याचा प्रयत्न केला पण रीना काही ऐकायला तयार नव्हती. तरीही अर्जुनला आशा होती की वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. आज रीना खूप उत्साहात होती. तिची बहीण दीक्षा, जिच्यासोबत तिचे लहानपण गेले होते, अखेर तिचं लग्न जमलं. त्यामुळे रीनाचे आईवडील तिच्या बहिणीची लग्नाची पत्रिका द्यायला घरी येणार होते. आज घरात एक वेगळीच चमक दिसत होती. किचनमधून तूप आणि मसाल्यांचा खमंग सुगंध घरभर दरवळत होता. शाही पनीरचा सुगंध, चटपटीत चणे, सुवासिक पुलाव आणि गरमागरम हलव्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही झाले होते. रीना मोठ्या उत्साहाने प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेत होती. स्वयंपाक बनवल्यावर ती लक्षपूर्वक पाहत होती. भाजीत मीठ बरोबर आहे की नाही, खिरीत गोडपणा संतुलित आहे की नाही, हे पाहण्यासाठी ती चाखायला लागली. तेव्हाच खोलीतून बाहेर पडताना सावित्रीताईंनी विचारले, आज काही विशेष आहे का? खूप तयारी चालू आहे. कदाचित त्यांनी एवढं काम करताना पहिल्यांदाच रीनाला पाहिलं होतं. रीनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हो आई, आज माझे आईवडील माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आपल्या घरी येणार आहेत. सावित्रीताई किंचित हसल्या. सुनेचा हा उत्साह बघून त्यांना बरे वाटले, पण त्याचवेळी मनाच्या आत कुठेतरी एक वेदनाही निर्माण झाली. काही वेळातच रीनाचे आईवडील घरी पोचले. अगदी उत्साहाने रीनाने त्यांचे स्वागत केले. त्यांना तिने सोफ्यावर बसवले आणि स्वतःही त्यांच्या बाजूला बसली. तेव्हा सावित्रीताई खोलीतून बाहेर आल्या. रीनाची आई सुवर्णा सावित्रीताईंना खूप प्रेमाने भेटली आणि त्यांची तब्येत विचारू लागली. पण सावित्रीताईंनी त्यांना काही अडचण किंवा त्यांना काही त्रास असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसू दिले नाही. मग रीनाने आपल्या आईवडिलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना मोठ्या प्रेमाने जेवण वाढण्यास सुरुवात केली. सावित्रीताई शांतपणे हे दृश्य पाहत होत्या. रीनाच्या चेहऱ्यावर उत्साह, डोळ्यात चमक आणि प्रत्येक शब्दात गोडवा होता. त्यांना अचानक 2 महिन्यांपूर्वीचा दिवस आठवला, जेव्हा त्यांच्या जावयाची परदेशात बदली झाली. त्यांचा जावई आणि मुलीला परदेशात शिफ्ट व्हायचं होतं. त्या अगोदर त्यांची मुलगी सृष्टी त्यांना भेटायला तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. सृष्टीला दारात बघून रीनाने एक फॉर्मॅलिटी फिक्कट स्माईल दिली. नंतर ती तिच्या फोनमध्ये व्यस्त झाली. थोडा वेळ सृष्टी तिची आई आणि भावासोबत बसून बोलत राहिली. हास्य, विनोद, जुने किस्से, लहानपणीच्या आठवणी. पण रीना शांत एका बाजूला बसली होती. ऑफिसला निघायच्या अगोदर अर्जुनने रीनाला बोलावून सांगितले, रीना, सृष्टी आली आहे, आज दुपारी पुरी भाजी बनव, तिला फार आवडते. ह्या गोष्टीवर रीनाने काही उत्तर दिले नाही. अर्जुनला रीनाच्या उदासीनतेचा खूप राग आला, पण त्याला माहीत होतं तो जास्त बोलला तर घरात उगाचच वाद होतील. त्यानंतर काहीच न बोलता रीना पण किचनमध्ये निघून गेली. काही वेळानंतर रीना बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी आज दुपारच्या जेवणासाठी खिचडी बनवली आहे. तुम्हाला जेव्हा जेवण करायचं असेल तेव्हा मला सांगा. सावित्रीताई आश्चर्याने म्हणाल्या, अगं सुनबाई, सृष्टी आली आहे, पुरी भाजी बनवायची होती ना, तिला खूप आवडते. रीनाने तोंड पाडून उत्तर दिलं, आई, माझं डोकं दुखतंय. तसेही दिवसभर घराची काळजी घेते, मुलांची काळजी घेते.
आता थोडा वेळ विश्रांती घ्यायचा विचार केला तर तुमच्या विनंत्या सुरू झाल्या. सावित्रीताईंच्या चेहऱ्यावरचे हसू फिक्के पडले होते आणि सृष्टीचा चेहराही फिक्का पडला होता. आई राहू दे, मला भूक नाही, सृष्टी हसत तिच्या आईला म्हणाली. हसत असलेल्या सृष्टीकडे सावित्रीताईंनी पाहिलं होतं. ती जबरदस्तीने हसत होती, पण तिच्या डोळ्यात उदासीनता स्पष्ट दिसत होती. आज ते दृश्य आठवून सावित्रीताईंचे डोळे भरून आले. आज तीच रीना तिच्या आईवडिलांचे लाड पुरवत होती, त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवत होती आणि स्वतःच्या हाताने त्यांना जेवण वाढत होती. पण त्या काहीच बोलल्या नाही. मनात उठणारे वादळ दाबून त्यांनी एक मंद स्मितहास्य करत शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या. घरात उत्साह होता. रीना रोज तिच्या मैत्रिणीसोबत मॉलमध्ये जायची. कधी स्वतःसाठी महागड्या साड्या तर कधी डिझायनर लेहेंगा घ्यायची. तिने अर्जुन आणि रवीसाठी नवीन कपडेही घेतले. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची तिने काळजी घेतली. पण सावित्रीताईंसाठी तिने काही विकत घेतलं नाही. दररोज बाजारातून मोठमोठ्या बॅग घेऊन चेहऱ्यावर चमक आणि डोळ्यात आनंद घेऊन येत होती. त्यानंतर तिच्या आईशी फोनवर बोलायची. लग्नाच्या तयारीची चर्चा, दागिन्यांची, कपड्यांची चर्चा, नातेवाईकांची यादी, सर्व विषयांवर चर्चा व्हायची. आता लग्नाची पत्रिका आली होती. संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केलं गेलं होतं. रीना लग्नाचे कार्ड हातात घेत कॉलवर उत्साहाने म्हणाली, अर्जुन प्लीज लग्नासाठी काही दिवसांची रजा घे. लग्नाला फक्त 15 दिवस उरले आहेत. पूर्ण आठवडा आपल्याला तिथेच राहायला लागेल. हे ऐकून अर्जुन गप्पच राहिला. आज अर्जुन ऑफिसमधून लवकर परतला होता. घरात आल्यावर त्याला समजले की घरात पूर्ण शांतता आहे. कदाचित रीना घरात नव्हती. तो इकडे तिकडे बघू लागला. काय झालं आई, तुला बरं वाटत नाही आहे का? अर्जुनने चिंतेत त्याच्या आईच्या कपाळावर हात ठेवला. त्यांना क्वचित घाम आला होता. काही नाही बाळा, सकाळपासून मला थोडा अशक्तपणा जाणवत आहे. कदाचित शुगर वाढली असेल. अर्जुन घाबरला. तुम्ही कोणाला का नाही सांगितलं? रीना कुठे आहे? अर्जुन, रीनाच्या मैत्रिणी आल्या होत्या रे. ती शॉपिंगला जात होती म्हणून मी तिला काही बोलले नाही. मी विनाकारण तिच्या आनंदात आडकाठी का आणू बरं? आई, मी आत्ता तुझ्यासाठी पाणी आणतो, तू औषधं घे. एवढे बोलून अर्जुन किचनमध्ये गेला आणि काही वेळाने परत आला. त्याने औषधं काढली आणि म्हणाला, हे घे आई. आणि हो, तुझा गुडघा आता कसा आहे? सकाळी खूप दुखत होता, औषधं घेतलं, नंतर मला आराम मिळाला. अर्जुन काळजीत म्हणाला, आई आपण डॉक्टरांना दाखवू. मी उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता अर्जुन त्याच्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी शुगर तपासली, काही आवश्यक तपासण्या आणि औषधे लिहून दिली. तासाभराने ते घरी परतले. तेव्हा सावित्रीताईंना जरा बरं वाटलं. अर्जुनने रीनाला हाक मारली, रीना आईसाठी जेवण आण. त्यानंतर तिला औषधंही घ्यायची आहेत, मी औषधं काढून ठेवली आहेत. तेव्हा त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. तो सरळ बेडरूमच्या दिशेने निघाला. रीना आरशासमोर उभी होती. ती तिच्या नवीन सूटवरची ओढणी मॅचिंग करण्याचा प्रयत्न करत होती. रीना, मी तुला सांगितलं आईसाठी जेवण वाढ. तेव्हा रीनाने निष्काळजीपणाने उत्तर दिलं, हो हो मी येत आहे. अगोदर मला तुम्ही सांगा, तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे की नाही? आपल्याला पुढच्या आठवड्यात निघायचं आहे. अर्जुनने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. नंतर एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, रीना मला वाटतं आपण 1-2 दिवस अगोदर तिथं जावं. विनाकारण आईला त्रास होईल. हे ऐकून रीनाने त्याच्याकडं असं बघितलं जणू अर्जुनने मोठा गुन्हा केला आहे. नंतर विषयावर ताबा मिळवत अर्जुन म्हणाला, ठीक आहे, तू एक काम कर, तू रवीला घेऊन जा. मी लग्नाच्या दिवशीच तिकडे पोचतो. आईची तब्येत ठीक नाही, तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी घरात असायला हवं. रीना म्हणाली, काय? तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नासाठी येणार नाही? अर्जुन संयमाने म्हणाला, आईची तब्येत बरी झाली तर तिला पण लग्नाला आणेन, पण आता आईची काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे आईला आरामाची खूप गरज आहे. अर्जुन त्याच्या गाडीची चावी घेऊन ऑफिसमध्ये निघून गेला. रीना अजूनही जाताना त्याच्याकडे रागाने बघत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात आतून सावित्रीताईंचा आवाज आला, रीना सुनबाई, मला एक ग्लास पाणी दे गं, मला औषधं घ्यायची आहेत. अगोदरच रीनाचा मूड खराब होता आणि आता ही नवीन विनंती. तिने रागात पटकन पाण्याचा ग्लास भरला आणि घाईघाईने खोलीत गेली. पाण्याचा ग्लास रागातच टेबलावर ठेवला, त्यामुळे ग्लासातील काही पाणी टेबलावर सांडलं.
जवळच स्वयंपाकघर आहे, तरी स्वतःला पाणी घेता येत नाही का? सावित्रीताई तिच्याकडे बघत म्हणाल्या, आज माझ्या गुडघ्यात खूप वेदना होत आहेत, नाहीतर मी स्वतःच उठून पाणी घेतलं असतं. रीना तिथेच उभी होती. तिच्या भुवया उंचावल्या होत्या. नंतर तिच्या शब्दांचा बाण सोडत ती म्हणाली, बाय द वे, मला एक गोष्ट खरं सांगा. अर्जुनसोबत मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ नये म्हणून तुम्ही हे नाटक करत आहात ना? मला सर्व काही समजतं, नाहीतर काही दिवसांपूर्वी तुम्ही अगदी ठीक होतात. सावित्रीताईंच्या हृदयाची धडधड वाढली. काय? तू काय म्हणत आहेस सुनबाई? हो, मी खरं बोलत आहे. तुम्हाला वाटतं मी इथे पडून राहावं आणि रात्रंदिवस तुमची सेवा करावी. असं नाही आहे ग सुनबाई, खरंच माझी तब्येत बरी नाही. तू अर्जुनसोबत आरामात लग्नाला जा. मी आज अर्जुनसोबत या विषयावर बोलेन. मी त्याला सांगेन की मला आता बरं वाटत आहे. आता म्हातारपणात हे सगळं चालूच असणार. अरे वा, किती नाटक करता येतात ना तुम्हाला. माझा सर्व प्लॅन उधळून लावून आता अशी ॲक्टिंग करत आहात जसं तुमचा यात काही दोषच नाही. त्यांच्या सुनेचं बोलणं ऐकून त्या तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. पण रीनाला हे सर्व ऐकून काही फरक पडला नाही. ती पाय आदळत बाहेर निघून गेली. सावित्रीताईंनी औषधं काढले आणि पाण्याचा ग्लास उचलला. हळूच पाणी पीत त्यांनी औषध घेतलं. संध्याकाळी ऑफिसमधून परत येताच अर्जुन आईकडे आला. आई, आता कसं वाटतंय तुला? नेहमीप्रमाणे त्यानं विचारलं. सावित्रीताई हलकंच हसत म्हणाल्या, आता मी बरी आहे बाळा, फक्त थोडा अशक्तपणा वाटत आहे आणि तसेही हे सर्व वृद्धकाळात चालूच असतं. ठीक आहे बाळा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मनापासून मला वाटतं की तू सुनबाईसोबत तिच्या माहेरी जायला हवं. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला. नाही आई, तुझी तब्येत बरी नाही आहे आणि मी तुला या अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. अरे बाळा, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे आजार येतात आणि जातात, याचा अर्थ असा नाही की तू माझ्यामुळे तुझे प्लॅन्स रद्द करावेत. तू रीनासोबत जा. रीनाच्या आनंदात सहभागी हो. तेव्हा तिथे रीना येते. ती म्हणते, हेच मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा संधी वारंवार येत नाही. पण माझ्या बोलण्यावर यांचा विश्वासच कुठं आहे? जर माझ्या बहिणीच्या लग्नाला आम्ही अगोदर गेलो नाही तर माझ्या आईवडिलांना किती वाईट वाटेल. यावर अर्जुन म्हणाला, ठीक आहे रीना, मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरच्या घरी यायला तयार आहे. 1 आठवडाभर आपण तिथे राहू. हे ऐकून रीनाचा चेहरा उजळला. खरंच? मी आत्ताच पॅकिंग करते, असं म्हणत ती बाहेर जाऊ लागली. अर्जुन म्हणाला, पण रीना, माझं बोलणं पूर्ण तर ऐक. आता काय झालं? रीना मागे वळल्यावर अर्जुन तिला म्हणाला, मी माझ्या आईला सोबत घेईन. अचानक खोलीत शांतता पसरली. आत्ताच आनंदाने चमकणारा रीनाचा चेहरा अचानक उदास झाला. रीनाचा चेहरा अचानक पडला. तिने आश्चर्यचकित नजरेने अर्जुनकडे पाहिलं. काय? आईसुद्धा? तिचे शब्द तिच्या घशात अडकल्यासारखे वाटले. नंतर ती मोठ्या कष्टाने म्हणाली, पण आईंना कुठे? म्हणजे मला म्हणायचं आहे की त्यांची तब्येत ठीक नसते. हे ऐकून अर्जुन स्पष्ट शब्दात म्हणाला, हो, म्हणूनच मला तिला या अवस्थेत एकटं सोडायचं नाही. आत्तापर्यंत शांत बसलेल्या सावित्रीताई आता बोलू लागल्या. अरे नाही अर्जुन, बाळा, सुनेच्या माहेरी मी कशी राहू शकते? हे बरं दिसणार नाही. नाही, मी लग्नाच्या दिवशी तिकडे येईन. सगळे माझ्याबद्दल काय विचार करतील? पण अर्जुनला हे मान्य नव्हतं. त्याने ठरवलं होतं, एकतर तो त्याच्या आईला घेऊन जाईल, नाहीतर लग्नाच्या दिवशीच तिथे जाईन. रीनाने उदास मनाने तिची पॅकिंग सुरू केली. जेव्हा तिने तिच्या सुंदर साड्या आणि दागिन्यांची काळजी घेतली तेव्हा ती मनातल्या मनात अस्वस्थ होत होती. पण अर्जुनसोबत वाद घालण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून तिने शांतपणे सर्व गोष्टी पॅक केल्या. पुढचे 2 दिवस अर्जुनही ऑफिसची कामे पूर्ण करण्यात व्यस्त होता. ज्या दिवशी रीनाच्या माहेरच्या घरी देवीची ओटी भरायची होती त्या दिवशी सगळे निघाले. सकाळची वेळ होती. रीनाने विचार केला, गाडीत बसल्याबरोबर प्रवास आरामात पूर्ण होईल. पण काही वेळात तिच्या अपेक्षा भंग झाल्या. सावित्रीताई गाडीत पुढच्या सीटवर बसल्या होत्या. अर्जुन गाडी चालवत होता. मागच्या सीटवर रीना आणि रवी होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण अर्ध्या तासांनी सावित्रीताई हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, गाडी एखाद्या ढाब्याजवळ किंवा रेस्टॉरंटमध्ये थांबव. मला वॉशरूमला जायचं आहे. अर्जुनने काही न विचार करता गाडी एका ढाब्यावर थांबवली. रीनाने रागात तिच्या हातातील घड्याळात वेळ पाहिला. आत्ता तर घरातून निघालो होतो, तिने मनात विचार केला, पण ती काही म्हणाली नाही. अर्धा तासाभरानंतर सावित्रीताई आल्या.
अर्जुनने पुन्हा गाडी सुरू केली, पण सावित्रीताईंनी परत अर्ध्या तासाने गाडी थांबवली. हे असेच चालू राहिले, पण आता रीनाचा राग वाढत गेला. रवी संपूर्ण प्रवासात झोपून राहिला, पण रीनासाठी हा प्रवास एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हता. सावित्रीताई त्यांच्या सुनेला काळजीत पाहून म्हणाल्या, काय करू सुनबाई, शुगरमुळे मला पुन्हा पुन्हा जावं लागतं. रीनाने तिचे डोके सीटवर ठेवले, एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने डोळे मिटले, जणू ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. रीनाचा धीर सुटला, कारण रस्त्यात ट्रॅफिक जाम झाली. रीना आता रागात म्हणाली, बघितलं का, इतक्या वेळा गाडी थांबवावी लागली नसती तर या ट्रॅफिकमध्ये आपण अडकलो नसतो. आता देवीच्या ओटीचा संपूर्ण कार्यक्रम मिस होईल. अर्जुनने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अगं रीना, तू का चिडत आहेस? आई हे जाणून बुजून करत नाही आहे ना. रीना अर्जुनला इग्नोर करून खिडकीमधून बाहेर पाहू लागली. शेवटी सर्वजण रीनाच्या आईवडिलांच्या घरी पोचले, पण तोपर्यंत देवीची ओटी भरण्याचा अर्धा कार्यक्रम संपला होता. रीनाच्या आईवडिलांनी सर्वांचे स्वागत केले, पण तिच्या चेहऱ्यावरची उदासीनता स्पष्ट दिसत होती. अर्जुन गाडीतून सामान बाहेर काढत होता, तेव्हा रीनाची आई सावित्रीताईंना म्हणाल्या, अहो तुम्हाला यायला खूप उशीर झाला. यावर सावित्रीताई स्पष्टीकरण देण्याअगोदरच रीना भडकली. काय सांगू आई तुला, अर्ध्या तासाने गाडी थांबवावी लागत होती, वॉशरूमला जावे लागते, विनाकारण यांच्यामुळे आम्हाला इकडे यायला उशीर झाला. हे सर्व रीनाने तिच्या माहेरच्या लोकांसमोर बोलून दाखवलं. तेव्हा सावित्रीताई त्यांची बाजू मांडत म्हणाल्या, हे मला मधुमेहाचा त्रास आहे ना, त्यामुळे. आपल्या मुलीचे वागणे पाहून सुवर्णाताई अस्वस्थ झाल्या आणि म्हणाल्या, अहो काही हरकत नाही, तुम्ही इकडे येऊन आरामात बसा. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात खूप धमाल होती. कोणी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होतं, तर कोणी लग्नाच्या इतर कामात व्यस्त होतं. इतक्यात रीनाच्या वहिनीने आजूबाजूला पाहिलं आणि नंतर आश्चर्याने विचारलं, ताई, अर्जुन जीजू कुठे दिसत नाही आहेत? रीना आधीच चिडचिड करत होती. ती रागात म्हणाली, ते अजून कुठे असणार, बसले असतील त्यांच्या आईच्या पायाजवळ, त्यांच्या गुडघ्यांना मालिश करत असतील. त्यांना फक्त त्यांची आई हवी असते, त्यांना माझी काही काळजीच नाही. आणि आईसुद्धा जेव्हा पाहावं तेव्हा गुडघ्याचं निमित्त करून खाली बसतात. रीनाचं व्यंगात्मक स्वर ऐकून तिची वहिनी थोडा वेळ थांबली. तेवढ्यात सुवर्णाताई तिथे आल्या आणि तिला समजावत त्या हसत म्हणाल्या, असे अजिबात नाही, जावई तुला प्राधान्य देत नाहीत. असे असते तर त्यांनी 1 आठवड्याची सुट्टी घेतलीच नसती आणि काम सोडून तुझ्यासोबत इथे आले नसते. रीना त्यांचं बोलणं ऐकून शांत झाली, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी अजूनही दिसत होती. याच दरम्यान रीनाचा भाऊ काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जात होता. जाताना तो अर्जुनला म्हणाला, भाऊजी चला आपण आज एकत्र बाजारात जाऊया, सोबत गेलो तर चांगलं वाटेल. अर्जुन त्याच्यासोबत निघून गेला आणि सावित्रीताई हळूच बाहेर पडल्या आणि वरांड्यात पडलेल्या खुर्चीवर आरामात बसल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण तरीही त्या सर्वांच्या आनंदात सहभागी होत होत्या. तब्येत बरी नसतानाही त्यांच्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये म्हणून त्या पुरेपूर प्रयत्न करत होत्या. तेव्हा रीनाच्या एका चुलत बहिणीने त्यांना पाहिलं आणि ती म्हणाली, काकू तुम्ही ठीक आहात ना? सावित्रीताईंनी स्मित हास्य करत उत्तर दिलं, हो बाळा, आजारपण या वयात सुरूच असतं, पण तरीही देवाचीच कृपा आहे. आत्ता त्यांचं बोलणं संपलंही नव्हतं तेव्हा रीना व्यंगपणे म्हणाली, अरे या वयात त्यांना घरची कामं जमत नाही, पण लग्नाला यायला त्यांनी लगेच होकार दिला. रीनाचं बोलणं ऐकून तिच्या काही चुलत बहिणी हसू लागल्या. रीना मस्करी वाढवत म्हणाली, खरंच आईंसाठी हा प्रवास खूप कठीण होता. रस्त्याने आम्ही फक्त वॉशरूम शोधत होतो. प्रत्येक अर्ध्या तासाने गाडी थांबवणं अवघड झालं होतं. प्रवास करणे शक्य नसेल तर घरीच राहायचं होतं ना. रीनाचं बोलणं ऐकून तिथे उभे असलेले लोक परत हसायला लागले. पण सावित्रीताईंनी आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा चेहरा उतरलेला स्पष्ट दिसत होता. गर्दीत सर्वांचे चेहरे खुलले होते, पण सावित्रीताई आतल्या आत अपमानित झाल्या होत्या. दिवस असेच निघून गेले, पण रीनाच्या वागण्यात काही बदल झाला नाही. तिला आजही असंच जाणवत होतं. तिच्या सासूमुळे तिच्या आयुष्यातील रंग खराब झाले आहेत. तिची सासू आज इथे नसती तर कदाचित तिला आणखी जास्त मजा आली असती. त्यामुळे रोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ती तिच्या सासूला टोमणे मारण्यात आणि दुखवणाऱ्या गोष्टी बोलण्यात कमी पडत नव्हती. कधी ती तिच्या सासूच्या सुती साडीची सगळ्यांसमोर खिल्ली उडवायची,
तर कधी त्यांच्या आजारपणाबद्दल खिल्ली उडवायची. इकडे रीना तिची बहीण दीक्षासोबत बाजारात जायची तेव्हा तिची आई सुवर्णाताई काही वेळ काढून त्यांच्या विहीण सावित्रीताईंसोबत बसायच्या. आजही तसेच घडले. ताई, तुम्हाला इथे करमत आहे ना? सुवर्णाताईंनी विचारलं. सावित्रीताई हलके स्मितहास्य करत म्हणाल्या, हो ताई, सर्व काही ठीक आहे. त्यांच्या डोळ्यांनी त्यांची मनस्थिती व्यक्त केली, पण त्या तोंडातून काहीच बोलल्या नाही. अखेर लग्नाचा दिवस आला. संपूर्ण घरात आनंदी वातावरण होतं. लग्नाची मिरवणूक आली, सर्व विधी पूर्ण झाली आणि नंतर वधूला निरोप देण्याची वेळ आली. सर्वांचे डोळे भरून आले होते. सुवर्णाताई आणि त्यांच्या पतीने त्यांच्या मुलीला मिठी मारली आणि तिचा निरोप घेतला. आता लग्नाचा थकवा सर्वांवर हावी होऊ लागला होता. रीना आणि अर्जुनने विचार केला की ते एक दिवस आराम करतील आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी परततील. रात्र झाली आणि सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सर्वजण जागे झाले तेव्हा अचानक घरभर एक मोठी किंकाळी घुमली. आवाज ऐकताच संपूर्ण घर हादरलं. सगळ्यांना धक्का बसला आणि आवाजाच्या दिशेने सर्वजण धावले. हा आवाज सुवर्णाताईंचा होता. सर्वजण घाबरून त्यांच्याकडे धावले. दार उघडताच समोर दिसणारे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. सुवर्णाताई जमिनीवर पडल्या होत्या आणि वेदनेने आक्रोश करत होत्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून घरभर धावपळ सुरू झाली. रीनाचा भाऊ आणि वहिनींनी लगेचच त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं दुखणं एवढं भयंकर होतं की क्षुल्लक हालचालीने त्यांना वेदना होत होत्या. आई, काय झालं? तुला कुठे लागलं आहे? रीना घाबरत म्हणाली. सुवर्णाताईंनी वेदनेने डोळे मिटले होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. रीनाचा भाऊ आणि वहिनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. आईची अवस्था पाहून रीनालाही काळजी वाटली. ते लोक घरी परतल्यावर रीनाने विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? सर्व ठीक आहे ना? तेव्हा तिचा भाऊ म्हणाला, पडल्यामुळं स्नायूंमध्ये प्रचंड ताण आला आहे, त्यामुळे खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं आहे तिला आरामाची गरज आहे. हे ऐकून रीनाने सुटकेचा निश्वास सोडला. निदान मोठी दुखापत झाली नव्हती. सुवर्णाताई घरी परतल्या तेव्हा त्यांना बेडवर आरामात झोपवले गेले. आता रीना गोंधळली होती. अर्जुनची सुट्टी संपली होती. त्यांना परत जायचं होतं, पण रीनाला तिच्या आईला या अवस्थेत सोडावंसं वाटलं नाही. ती अर्जुनला म्हणाली, अर्जुन, मी आत्ता माझ्या आईला या अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. मी अजून काही दिवस इकडे राहते. अर्जुनने क्षणभर विचार केला आणि नंतर होकार देत म्हणाला, ठीक आहे, आईला काही त्रास होणार नाही याची काळजी घे. मी आईसोबत परत जात आहे. मलाही तिथं ऑफिस जॉईन करायचं आहे. जेव्हा इथे सर्व काही ठीक होईल तेव्हा तू ये. रीनाने होकार दिला. अर्जुन त्याची आई सावित्रीताईंसोबत घरी परतला. सुवर्णाताई आता स्वतःहून उठू शकत नव्हत्या, म्हणून रीना आणि तिची वहिनी त्यांना आधार देत वॉशरूममध्ये घेऊन जात होत्या. एक दोनदा सगळं सुरळीत झालं, पण जेव्हा तिसऱ्या वेळा सुवर्णाताईंनी त्यांच्या सुनेला आवाज दिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसली. त्यांनी मंद आवाज दिला, सुनबाई, मला थोडा आधार दे. वहिनींनी दीर्घ श्वास घेतला आणि अनिच्छेने जागेवरून उठल्या. तिने आईला आधार दिला आणि बाथरूममध्ये नेलं. नंतर ती परत बेडवर आईला बसवताना बडबड करू लागली, तुम्ही माणूस आहात की पाण्याची टाकी? इतकं पाणी का पिता ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा बाथरूमला जावं लागतं? यावेळेस मी तुम्हाला आधार दिला, पण पुढच्या वेळी मी हे करणार नाही. रीना तिच्या वहिनीचं बोलणं ऐकून थक्क झाली. तिला तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. वहिनी, तुम्ही आईसोबत असं कसं बोलू शकता? आई संकटात आहे आणि तुम्ही? वहिनी रागाने म्हणाली, अरे देवालाच माहीत, खरोखर त्या संकटात आहेत का काम न करण्याचे निमित्त शोधत आहेत. मला असं वाटते की हे सर्व त्यांचे ढोंग आहे. असे बोलून वहिनी तिथून निघून गेली. रीना क्षणभर स्तब्ध झाली. तिची वहिनी आदर्श सून म्हणून ओळखली जायची. आज त्यांच्या तोंडून आपल्या आईसाठी असे शब्द त्या बोलतील असे तिला कधीच वाटलं नव्हतं. रीनाने तिच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सुवर्णाताईंच्या डोळ्यात उदास भाव दिसत होते. भूतकाळातील अनेक घटना रीनाच्या मनात घुमू लागल्या. तिने तिच्या सासूबाई सावित्री यांच्याशी केलेली वर्तवणूक, त्यांच्या गुडघेदुखीवरती केलेली मस्करी, प्रवासात वारंवार वॉशरूमला जावे लागणे, त्यावर केलेली चेष्टा आणि स्वतः त्यांना नेहमी टोमणे मारलेले. सर्वांसमोर सासूची चेष्टा करायची. कदाचित देव तिला तिच्या कृत्यांची शिक्षा देत असतील का? आतूनच तिचा विश्वास गुदमरायला लागला. त्यांची सून किचनकडे जाऊ लागली तेव्हा सुवर्णाताईंनी हळू आवाजात हाक मारली, सुनबाई,
आज रात्रीच्या जेवणात पनीर मसाला बनव. रीनाला खूप आवडतं. पण त्यांची सून काही उत्तर न देता स्वयंपाकघरात निघून गेली. सुवर्णाताईंना वाटलं कदाचित तिला ऐकू गेलं नसेल. पण काही वेळाने जेव्हा ती स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते. खिचडी बनवली आहे, तुम्हाला कधी खायची आहे ते मला सांगा. हे ऐकून रीनाला असे वाटले जसे तिच्या मनावर कोणीतरी चाकूने वार केला आहे. खिचडी? पण आईने तर तुम्हाला पनीर मसाल्याची भाजी बनवायला सांगितली होती वहिनी. तेव्हा तिची वहिनी म्हणाली, आई बसल्या जागेवरून फक्त ऑर्डर देतात. मी दिवसभर घरातील कामे करते, मुलांना सांभाळते. राहिलेल्या वेळेत मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या पुढे पुढे करू का? मलाही थोडा वेळ आराम करायचा अधिकार आहे का नाही? तसेही एवढे दिवस इथे राहून पनीरची भाजी खाऊन थकल्या नाहीत का तुम्ही? तुम्हाला नेहमी चटपटीत खायला आवडतं, मला ते बनवणे शक्य नाही. असं म्हणून ती रागाने तिथून निघून गेली. रीनाच्या हातून पाण्याचा ग्लास पडता पडता राहिला. ती शांतपणे उभी राहिली. आज तिच्या डोक्यात तेच सर्व चित्र घुमत होतं. जेव्हा तिची नणंद तिच्या घरी आली होती तेव्हा खिचडी तयार करून ठेवली होती, तेव्हा तिने पण तिच्या नंदेला हेच सर्व काही ऐकवलं होतं. आज जेव्हा तिच्या वहिनीच्या तोंडून तेच शब्द तिच्या आईसाठी आणि स्वतःसाठी ऐकले तेव्हा तिला जाणवलं, जेव्हा आपण कोणाचं बोलणं ऐकून त्यांना उद्धटपणे उत्तर देतो तेव्हा त्यांना काय वाटत असेल. रात्र झाली होती पण रीनाच्या मनात गोंधळ निर्माण झाला. दिवसभरातील घटना तिला अस्वस्थ करून गेल्या. आपल्या आईची समस्या तिला सहन होत नव्हती. बस आता पुरे झालं. वहिनीचे असे वागणे आता मी सहन करणार नाही. दादा आले तर मी त्यांच्याजवळ नक्कीच वहिनीची तक्रार करेल. तिने मनात ठरवले. काही वेळानंतर जेव्हा तिचा दादा घरी परतला तेव्हा रीना लगेच त्यांच्याकडे पोचली. दादा, तुला माहीत आहे का आज वहिनीने काय केलं? तिच्या आवाजात राग दिसत होता. आईला बाथरूमपर्यंत आधार द्यायला तिने नकार दिला. ती म्हणते आई नाटक करत आहे. एवढंच नाही तर ती म्हणाली, आई पाण्याची टाकी आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा तिला वॉशरूमला जावं लागतं. रीनाला वाटत होतं हे सर्व ऐकून तिच्या भावाचं रक्त उसळेल, तो रागाने लाल होईल. रागात तो त्याच्या पत्नीला 2 चापट मारेल आणि म्हणेल, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला हे सगळं बोलण्याची? रीना तिच्या भावाच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती, पण भावाच्या चेहऱ्यावर विशेष भाव दिसत नव्हते. त्याऐवजी तो थंड स्वरात म्हणाला, मग यात तुझी वहिनी काय चुकीची बोलली? रीना स्तब्ध झाली. दादा, तू आईची खूप काळजी घेत होता ना, आता अचानक काय झालं तुला? तिचा भाऊ एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, रीना, आई आता पलंगाला धरून पडली आहे. तुझी वहिनी घरची सगळी कामं करते, मुलांची काळजी घेते आणि त्यात ती आईचीही काळजी घेते. हे सगळं सोपं आहे का? पण दादा, तू हे सगळं तुझ्या आईबद्दल बोलतोयस. तिने तुला जन्म दिला आणि वाढवलं. तिची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. तुला तिचं दुःख समजलं नाही तर कोणाला समजेल? रीनाचा आवाज अजून मोठा झाला होता. आता रीना हे सर्व बोलत होती तेव्हाच तिच्या गालावर कोणीतरी चापट मारली. ती निशब्द उभी होती. पण जेव्हा तिने समोर पाहिलं तेव्हा तिच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तेव्हा तिने पाहिलं तिला चापट मारणारी व्यक्ती तिची आई सुवर्णाताई तिच्या समोर उभी होती. आई, तू मला चापट का मारलीस? आई, तू तर एकदम ठणठणीत उभी आहेस. मग हे सगळं काय आहे? ती कोणाच्याही उत्तराची वाट बघू शकत नव्हती. काय चालले आहे ते रीनाला समजत नव्हते. तिच्या मनात खळबळ उडाली. तेव्हा सुवर्णाताई म्हणाल्या, हे सगळं नाटक होतं आणि एक विचारपूर्वक केलेलं नाटक, जे मी तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या मदतीने तयार केलं होतं. तुला धडा शिकवण्यासाठी, तुला तुझा खरा चेहरा दाखवण्यासाठी. हे सर्व ऐकून रीनाचा श्वास जवळजवळ थांबला होता. तेव्हा सुवर्णाताई म्हणाल्या, जेव्हा तू तुझ्या भावाला हे सर्व सल्ले देऊ शकतेस की त्याच्या जन्मदात्या आईची काळजी घेणं हेच त्याचं कर्तव्य आहे, तर तुला स्वतःला हे का समजत नाही की तुझा पती देखील तुझ्या सासूचा मुलगा आहे? जर तो त्याच्या आईची काळजी घेत असेल तर तू त्याच्यावर का रागावतेस? त्याला कठोरपणाने का बोलतेस? दुहेरी मानसिकता का ठेवतेस? इतकंच काय, तू तर सर्वांसमोर त्यांच्या पेहरावाची आणि त्यांच्या आजारपणाची सुद्धा खिल्ली उडवली होतीस. मी समजावून सांगूनही तू माहीत नाही कित्येक वेळा तुझ्या सासूवर ओरडलीस. त्यांचा इतका अपमान केला की ज्यामुळे त्या बिचाऱ्या लाजेने जमिनीत गाडल्या जाऊ लागल्या. पण जेव्हा माझी तुझ्या सासूसारखी परिस्थिती झाली तेव्हा तुला माझी कीव येऊ लागली.
तुला माझ्या वेदना जाणवू लागल्या. जेव्हा तू सर्वांसमोर तुझ्या सासूची चेष्टा करत होतीस त्याच क्षणी माझ्या मनात आले होते की तुझी बुद्धी जागेवर आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण मला सर्वांसमोर तुझा अपमान करायचा नव्हता. पण मी मनाशी ठरवले होते की मी तुला माणुसकीचा धडा शिकवणारच. मला माहीत होतं की फक्त शब्दांनी तू यासाठी सहमत होणार नाहीस, म्हणूनच आम्ही हे नाटक केलं. तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या सासरच्या घरी तू आमचं नाक कापला आहेस. आम्ही तुला असे संस्कार दिले नाहीत. एकीकडे तू आहेस जिने स्वतःचं सासर कधीच स्वीकारलं नाही, तर दुसरीकडे तुझी सासू आहे जिने तुझ्या वाईट वागणुकीनंतरही आमच्याकडे कधी तक्रारसुद्धा केली नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा, तुझा मान सन्मान तुझ्या सासरच्या लोकांशी जोडला गेला आहे. त्यांचा अनादर म्हणजे तुझा अनादर. रीना डोके खाली घालून उभी होती. त्यांचा प्रत्येक शब्द रीनाच्या हृदयात बाणासारखा लागत होता. एक एक शब्द एखाद्या हातोड्याप्रमाणे तिच्या मनावर लागत होता. ती थरथरत होती. अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रीनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण आज हे अश्रू दुःखाचे नव्हते, तिच्या अपराधीपणाचे होते. पण आई, मी खूप वाईट आहे ना, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मी आईवर खूप अन्याय केला आहे, असं म्हणत ती ढसाढसा रडत गुडघ्यावर बसली. सुवर्णाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या म्हणाल्या, बाळा, पश्चात्ताप केल्याने माणूस मोठा होतो, पण खरा पश्चात्ताप फक्त अश्रू ढाळून होत नसतो, आपल्या कर्माने होतो. दुसऱ्याच दिवशी रीना तिच्या भावासोबत घरी परतली. मी दारात पाऊल टाकताच समोर सावित्रीताई बसलेल्या दिसल्या. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तेच शांत हास्य होतं, पण त्याच्या डोळ्यात अगणित वेदना दिसत होत्या. आता विहीनबाई कशा आहेत? त्या ठीक आहेत ना? पण पुढे काय बोलावे तिला समजत नव्हते. ती धावतच तिच्या सासूच्या पाया पडली. आई, मला माफ करा, मी मोठा गुन्हा केला आहे. सावित्रीताई घाबरल्या. त्यांनी रीनाला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यांच्या पाया पडली. नाही आई, आज मला थांबवू नका. कदाचित मी या जगातील सर्वात स्वार्थी सून आहे. ज्या घराने मला एवढी इज्जत दिली त्या घराच्या मुळाशी मी विष ओतले. आजपर्यंत मी तुमचे प्रेम कधी समजू शकले नाही. अर्जुन सर्व काही पाहत होता. हा क्षण त्याच्यासाठी अविश्वसनीय होता. सावित्रीताईंनी ओल्या डोळ्यांनी रीनाच्या डोक्याला हात लावला आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मुलांकडून त्यांच्या अज्ञानामुळे चुका होतात, पण आई आपल्या मुलांवर किती दिवस रागवू शकते? मी इतके दिवस वाट पाहत होते की तू मला तुझ्या मनातून कधी मला आई म्हणून स्वीकारशील. तितक्यात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नेहमीप्रमाणे आज अर्जुन त्याच्या आईच्या गुडघ्याला मसाज करण्यासाठी तेल काढत होता. रीनाने हळूच त्याच्या हातातून तेलाची बाटली घेतली. ती फक्त तुझी आई नाही, आता मी त्यांची सेवा करेन. अर्जुनला धक्काच बसला. सावित्रीताईंचे डोळे ओले झाले. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे अश्रू होते. आता रीना ही त्यांची सून नव्हती, तर त्यांची मुलगी झाली होती, जिला उशिरा का होईना पण नात्यांचे महत्त्व कळाले होते. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.